हॅलो नमस्कार, मी सुचिता आणि स्वागत तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे गणपतीचा डे 4 आणि आज गौरीबाई येणार आहेत आपल्या घरी. तर दरवर्षी तर त्या तेरीच्या पानांची आणि फुलांची गौर बनवली जाते, पण यंदाच्या वर्षीपासून गौरीची मूर्ती आणली जाते मामाकडे. तर त्याची पण पूजा सारखीच करतात. तर पूर्ण तो शूट नाही करता आलाय मला, म्हणजे जेव्हा संध्याकाळी गौर आणली वगैरे होती तेव्हा तो शूट नाही झालाय, पण गौरी बसवल्यापासूनचं त्याचं जे पूजन वगैरे आहे ते मी सगळं दाखवणार आहे. तर तुमच्याकडे पण तशीच गौरीचं पूजन वगैरे होतं का ते पण मला सांगा, कारण मी जसं बघितलेलं आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी असतात. कोणाच्या मूर्तीच्या असतात, कोणाच्या सुपातल्या असतात, कोणाच्या टोपलीमधल्या असतात, तर कोणाच्या उभ्या असतात. तर तुमच्याकडे कशा बनतात ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि चला दाखवते मी आता बाकीचं गौरी पूजन आणि गौरीची मूर्ती पण कशी आहे ती. सो स्टे ट्यून. गौरीची संध्याकाळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर जी मंदिरात जाऊन पूजा करतात त्याच्यानंतर गौर घरात आणतात. ती सगळी पूजा झाल्यानंतर घरी भजन मंडळी आली होती, त्यांनी भजन वगैरे केलं होतं. तर चला आमच्याकडचे भजन मंडळी दाखवते तुम्हाला आणि किती उत्साहात ते भजन वगैरे करतात तेही दाखवते तुम्हाला. वगैरे झाल्यानंतर आता इथे आजी आणि नातीची फुगडीचा कार्यक्रम चालू आहे. योगिकाची पहिल्यांदाच वेळ आहे फुगडी खेळायची, त्यामुळे ती अशी खेळत होती मस्त. आणि सांगितलं की लगेच समजतं तिला, तर त्याच्यानंतर तिला आत्तूसोबत खेळायची होती. तर आम्ही दोघींनी पण अशी मस्त फुगडी खेळलेली आहे आणि पडली. किती मस्ती नुसती मस्ती लागते तिला. मग त्याच्यानंतर तिची मामी आजी, म्हणजे मामी आई म्हणते ती तिला, म्हणजे माझी मामी आहे मी, तिच्यासोबत पण ती अशी फुगडी खेळत होती मस्त. तिचं आणि ते दोघींचं जामच पटायला लागले बाबा. आणि मग अशी हे टाळ्यांचा खेळ खेळत होते. मग मला पण बोलवलं, मग मी पण खेळायला लागली अशी. मग थोडंसं ते झालं, मला अजून प्रॅक्टिस नाही आहे तेवढी, त्यामुळे मग असं खेळलं. त्याच्यानंतर मग आम्ही अशी क्रॉसवाली तिघींनी मिळून फुगडी खेळायचा प्रयत्न केला. चुकलो, कारण खूप वर्षानंतर आम्ही ट्राय करत होतो. हे लहान असताना मी खूप आमच्या घरी चालायचं हे सगळं, बहीण मावशी वगैरे आता सगळे असायचं. आता हे करणारे काही एकत्र म्हणजे रात्रीच्या खेळांना वगैरे येत नाही, त्यामुळे मग असं सगळ्यांनी मस्त तिघींनी म्हणून एन्जॉय केलं. आणि मग बघा रिंगा रिंगा रोजेस पण खेळायचं होतं. असे रिंगा 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 रोजेस खेळलो आम्ही. त्याच्यानंतर टाइमपास वगैरे केलेला आहे, मस्ती. असं उलटं पण फिरायचं असतं, म्हणजे चक्कर येत नाही असं म्हणतात, मग ते उलटं पण फिरून झालं. अशा प्रकारे गौरीबाई बसलेली आहे. ह्याला पहिल्यांदाच मूर्ती आणलेली आहे. दरवर्षी तेरीच्या पानांची वगैरे जी फुलं असतात ह्या फुलांची दरवर्षी बनवतात. ती मी दाखवेनच उद्या कुठे गेल्यावरती. पण ही बघा किती सुंदर वाटते. आणि हे आमचे बाप्पा. आणि मग रात्री टाइमपास म्हणून मी अशी मेहंदी काढली होती मस्त. ही प्रिंटेड होती, म्हणजे स्टेन्सिल्स येतात त्याच्याने काढली होती आणि ही मी स्वतःच्या हाताने काढली होती, विच इज नॉट. आज आहे गौरीपूजनाचे दिवस आणि ज्याच्यासाठी पिठाचे दिवे केले जातात. हे तांदळाच्या पिठाचे दिवे असतात. दिवा असतो, समई असते, पातोड्या असतात, खूप काय काय असतं. तर तेच मी आज लाईफमध्ये पहिल्यांदा करत होती, म्हणून माझी मावशी मला शिकवत होती. तर ह्यांना असे मस्त आकार द्यायचे असतात, त्यांना डिझाईन द्यायची असते हातानेच असे पिंच करून करून. आणि मग ते झाले की त्यांना मस्त स्टीम करून घ्यायचं असतं, जसं आपण मोदक उकडून वगैरे घेतो तसंच त्याला उकड घ्यायची असते. त्याच्यामध्ये मस्त तेल टाकायचं, वाती लावायच्या आणि त्याच्याने गौर वसायची असते. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण ही माझी दिवा बनवण्याची पहिली वेळ होती, जी काही खूप छान होती. म्हणजे जसं शिकवलं तसं मी केलं. सुबक असं नाही झालंय. माझी जी मावशी शिकवते मला ती खूप सुंदर बनवते हे सगळं. मी तुम्हाला तिचे पण दाखवेन नंतर दिवे.
पण माझा अटेम्प्ट फर्स्ट होता आणि तो फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट क्लास वाटला मला आणि खूप सोपा आहे. तर आय होप पुढच्या वर्षी जे आहेत ते मी सगळे दिवे बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर आत्ता जे काय आहे ते असं छान झालं होतं. हे माझ्या मावशीने बनवले, सुंदर वाटतंय, पांढरे शुभ्र असे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे. मग गौरी काय होती, मग सगळे दिवे पेटवायचे असतात सुपात पहिले आणि मग सुपाने पहिले वसायचं असतं त्यांना असे 5-5 वेळा. त्याच्यानंतर मग प्रत्येक दिवा आणि जी एक पातोडी असते ती अशी खाली ठेवायची, त्याच्यावरती दिवा ठेवायचा आणि मग त्याच्यानी पण वसून घ्यायचं असतं. घरातल्या जेवढ्या बायका असतात तेवढ्या बायका, मुलं मुली जेवढे असतात तेवढ्या सगळ्यांनी हे वसायचं असतं असं म्हणतात. त्यामुळे आम्ही हे लहानपणापासून आम्ही हे करत आलेलो आहोत. आणि बघा काय आपलं हिंदू धर्माचे जे रिच्युअल्स आहेत ते एवढे सुंदर वाटतात, शिकण्यासारखं असतं. त्यांच्यातनं रिस्पेक्ट आपल्याला एकमेकांसाठी जास्त असते आणि खूप सुंदर वाटतं. हेच ते दिवस असतात जे आयुष्यात आपल्याला कायम आठवणीत राहतात आणि हेच परंपरा वगैरे आपण जपतो आणि आपण आपल्या पुढच्या पिढींना पण दाखवतो, शिकवतो आणि तेही तसे फॉरवर्ड करतात, कॅरी फॉरवर्ड करतात. आणि जे आम्ही पण करतो, आमच्या मम्मी मावशी आणि जो बॅकग्राऊंडने आवाज येतो तो आमच्या आजोबांचा आहे, म्हणजे मम्मीच्या पप्पांचा, जे शंकराची पूर्ण 100 नावे, गणपतीची 100 नावे वगैरे जे बोलत होते त्यांना सगळं माहिती आहे. ते कीर्तनकार आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळे पण आम्हाला खूप काय पहिल्यापासून शिकायला भेटलेलं आहे. ही आहे मामी, त्याच्यानंतर आहे माझी वेळ. रावरणी युविका लगे ताटात ठेव, हळदी कुंकवा. आता हिला कशी काय मी लपू तोच प्रश्न पडलाय. मी पण लपणार, ती पण लपणार. असं हळदी कुंकू वगैरे वाहून झालेलं आहे. त्याच्यानंतर मामीनी युविकाने सगळ्यांनीच गौर वाहून होती. त्याच्यानंतर वेळ झाली होती ती म्हणजे आरतीची. तास सगळेच होते आरतीला ऑलमोस्ट. करता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय शंभरमुखी, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, प्रेमाचे गुण संसार दिसनाचे, महाराजाचे बीज आरती एकनाथा, महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी तोर, जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा, एक जप नाम घे टांगण वलिंग चरणन, डोळ्यान पाणी रूप तुझे, प्रेमे अलिंगन अनंत पूजन, भावे वाळीन म्हणे नमः, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या गण त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव, कायेन वाचा मतींद्रिये मा भुजात्मका मा प्रकृती. जेवायला ॲज युजल बिरड्याची आमटी, भात, ताटवड्या, आळूचं खीर आणि पातोड्या. खीर खायची वेळ आलेली आहे, जी जेवणानंतर गोड म्हणून खाल्ली जाते आणि खीर खूपच छान झाली होती. जास्त गोड नाही, परफेक्ट झाली होती, एकदम मला आवडते तशी. त्याच्यानंतर इथे बघा माझ्या मेहंदीचा कलर किती सुंदर आलेला आहे. वाव, यस, प्राऊड ऑफ माय सेल्फ. आणि हा आहे माझा क्यूट असा मामाचा पोरगा, म्हणजे भाऊ आहे माझा. बघा किती छान येतो. त्याच्यानंतर ही होती आमच्या मालकरांची गौर. हीच ती गौर म्हणत होती मी, की जी तेरीच्या पानांपासून वगैरे बनवली जाते. पहिले मामाकडे पण अशीच असायची, पण त्यात ह्या वर्षीपासून मातीची करायला लागेल. आणि हे आमचे गणपती बाप्पा मोरया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत एकदा गणपतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. बाय.